बीपी, शुगर यासारख्या महत्त्वाच्या 5 बॉडी पॅरामीटर्सची नॉर्मल व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नंबर 1 वरती आहे ब्लड प्रेशर. नॉर्मली ब्लड प्रेशर 120 ते 80 mmHg असते. जर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे वरचे ब्लड प्रेशर 140 च्या वरती राहत असेल आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे खालचा ब्लड प्रेशर हा 90 च्या वरती राहत असेल तर समजून जा तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका असू शकतो. नंबर 2 ब्लड शुगर लेवल. नॉर्मल ब्लड शुगर लेवल 80 ते 120 mg/dl असते. जर जेवणाआधीची साखर नेहमी 90 च्या वर राहत असेल आणि जेवणानंतरची साखर नेहमी 120 च्या वरती राहत असेल तर समजून जा तुम्हाला मधुमेहाचा संभाव्य धोका आहे. जर याबद्दल तुम्हाला शंका असेल तर HbA1c नावाची टेस्ट असते जी ॲव्हरेजली 3 महिन्याची साखर दाखवत असते आणि त्याचा रिपोर्ट जर 5.7 म्हणजे 5.7% अधिक असेल तर तिथे तुम्हाला डायबेटिसचा धोका असू शकतो. नंबर 3 HB म्हणजे हिमोग्लोबिन. पुरुषांमध्ये HBची नॉर्मल रेंज आहे 13 ते 17 g/dl आणि स्त्रियांमध्ये HBची नॉर्मल रेंज आहे 12 ते 15 g/dl. लहान मुलांमध्ये ही HBची नॉर्मल व्हॅल्यू थोडीशी जास्त असते म्हणजे अगदी 14 ते 24 g/dl असू शकते. जर स्त्रियांमध्ये सतत HB 10 पेक्षा कमी असेल आणि पुरुषांमध्ये सतत HB 13 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला ॲनिमिया हा व्याधी होण्याचा संभाव्य धोका असतो. नंबर 4 बॉडी टेम्परेचर. शरीराचे तापमान. तुमच्या शरीराचे नॉर्मली टेम्परेचर हे 97 ते 99 डिग्री फॅरेनहाइट किंवा सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते. पण तुमच्या बॉडीचे टेम्परेचर 100.4 डिग्री फॅरेनहाइट किंवा 38 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त राहत असेल तर समजून जा तिथे तुम्हाला ताप आलेला आहे. नंबर 5 पल्स रेट. नाडीचे ठोके. एका मिनिटामध्ये आपल्या हृदयाचे 72 वेळा नाडीचे ठोके पडतात म्हणजेच 72 वेळा आपले हृदय पंप होत असते. परंतु हे नाडीचे ठोके जर 100 पेक्षा जास्त असतील किंवा 60 पेक्षा कमी असतील तर ते तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. वरीलपैकी कोणतेही पॅरामीटर्स मध्ये सतत तुमचे चेंजेस होत असतील किंवा तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला येस असा मेसेज करा. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.